हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पुण्यात गुन्हेगारीने डोकं वर काढले असून पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुंढवा परिसरातून हत्येची एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केलाय. आईवरून दिलेल्या एका शिवीने लोकेश ठोंबरे या तरुणाचा बळी घेतला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात गुरुवारी रात्री 12च्या सुमारास रक्ताचा सडा पडला. घोरपडी येथील बीटी कवडे रोडवरील भाग्यश्री नगर मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. लोकेश ठोंबरे आणि त्यांचा एक अल्पवयीन मित्र एका मोकळ्या मैदानावर दारू पीत बसले होते. पण कुणाला ठाऊक होतं की ही पार्टी लोकेशसाठी शेवटची ठरेल. दारूची नशा चढल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. याच नशेत लोकेशने आरोपी मित्राला आईवरून शिवी दिली. हीच शिवी लोकेशच्या जीवावर बेतली. शिवीचा राग अनावर झाल्याने अल्पवयीन आरोपीने तिथलाच एक मोठा दगड उचलला आणि लोकेशच्या डोक्यावर वार केला. मैदानातील आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक धावत आले, पण तोपर्यंत लोकेशचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुंढवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मी त्याला संपवलं अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.